लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। आगामी काळात अनेकांचे हिशोब चुकते होणार, मंत्री मकरंद पाटील। खटाव येथील यशवंत विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून सभासदांना निश्चितपणे न्याय मिळेल। दोन्ही गटांनी एकत्र राहा, यश नक्कीच मिळेल। येणारी ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसची होईल असा विश्वास व्यक्त करत विकास कामात तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे। आगामी काळात अनेकांचे हिशोब चुकते करणार असल्याचं ठोस प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांनी केलं। खटाव येथे यशवंत विकास सेवा सोसायटीच्या नूतन इमारतीचं भूमिपूजनानिमित्त आयोजित सहकार मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, राज्यसभा खासदार नितीन पाटील, माजी आमदार, जिल्हा बँक संचालक प्रभाकर घारगे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, जिल्हा बँक संचालक प्रदीप विधाते, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, जिल्हा परिषद सदस्य पैलवान संदीप मांडवे, पंचायत समिती सदस्य मनोज देशमुख, संचालक राजेश पाटील, राजेंद्र राजपुरे, प्राध्यापक अर्जुनराव खाडे, अहन पाटील, पृथ्वीराज गोडसे, माजी सभापती उज्ज्वला विधाते, मानाजी घाडगे, राजेंद्र सरकाळे, योगेशभाऊ फडतरे, यशवंत विकास सोसायटीचे चेअरमन राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। नामदार मकरंद पाटील म्हणाले, दिग्गज माणसाचा वारसा प्रदीप विधाते आणि राहुल पाटील पुढे घेऊन जात आहेत, त्यामुळे संस्थेच्या माध्यमातून सभासदांना न्याय मिळेल। राष्ट्रवादी काँग्रेस चांगलं काम करत आहे, त्यामुळे अपयशाचे खचून न जाता प्रामाणिक प्रयत्न करा, एकत्र राहा, निश्चित खटाव ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसची होईल असा विश्वास व्यक्त करत विकास कामात पाठीशी राहील। तर आगामी काळात अनेकांचे हिशोब चुकते करणार असल्याचं सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले, सातारा जिल्हा बँक आदर्श असून सामान्य शेतकऱ्यांची आहे। विधाते आणि पाटील एकत्र आले आहेत, ते निश्चितच खटाव तालुक्याचे राजकारण बदलू शकतात। सध्या अडवणुकीचे सुडाचे राजकारण सुरू आहे। पोलीस निवडणूक आयोगाचं काम करत आहेत, लोकशाहीचा खून होत आहे। पाणी अडवण्याचे काम मी केले नाही, उलट दुष्काळात पाणी न सोडण्याचे पाप तुम्ही केले आहे। या हुकुमशाहीचा अंत खटावमधूनच होणार आहे, तर जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजेत असं सांगितलं। माजी आमदार प्रभाकर घारगे म्हणाले, मार्केट कमिटीच्या माध्यमातून सहकार्याचे जाळे विणले आहे, सहकार वाढला, रुजला पाहिजे, त्याचा फायदा शेतकऱ्यांना केवळ लोकांना आमिष दाखवून तालुक्याचे भले होणार नाही। सध्या मी आणि माझं कुटुंब ही संस्कृती जिल्हा बँक संचालक प्रदीप विधाते यांनी खटावला सहकार्याचा वारसा आहे, तो वारसा आम्ही वाढवला। त्याला दुरुस्त करण्याचं काम खटावमध्ये राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभे राहत असल्याचं सांगितलं। यावेळी यशवंत सोसायटीचे चेअरमन अण्णाबाबांनी सहकार्य शिक्षण क्षेत्रात रोज वारसा जोपासला, पण लोकप्रतिनिधी दबाव टाकत अडथळा निर्माण करतात, त्यामुळे आता कुठील राजकारण जनता खपवून घेतली। पाटील, बाळासो इंगळे, राजेंद्र कचरे, संभाजीराव फडतरे, राजूभाई मुलानी, यशवंत, वसंतराव जाधव गुरुजी, नारायण माने, राजेंद्र देशमुख, किसन जगदाळे, सुरेश देशमुख, रामभाऊ निंबाळकर, मनोज कदम, विठ्ठल बोटे, संदीप लावंड, ज्योतिनाना सावंत, गौरव जाधव, ज्ञानेश्वर शिंदे, रुसुलभाई मुल्ला, मुगटराव पवार, जयदीप शिंदे, मनोज देशमुख, अमर देशमुख, प्रतीक विधाते, राहुल जमदाडे, किशोर डंगारे, श्रीरंग इंगळे, सुनील देशमुख, शाहिद मुल्ला, सावतामाळी, संतोष घाडगे आदींसह सभासद, शेतकरी, ग्रामस्थ यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचं प्रास्ताविक अशोक कुळदे यांनी केलं। शिवम डोंबे यांनी सूत्रसंचलन, तर आभार राजेंद्र कराळे यांनी मानले।
नव्याने होत असणाऱ्या यशवंत विकास सेवा सोसायटीच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रम व बऱ्याच दिवसानं सहकार मेळाव्यासाठी उपस्थित असणारे या राज्याचे मदत खटावच्या कार्यक्रमाबद्दल भूमिका सांगितली. राजकारणात सत्ता येत असते जात असते, अनेक दिवस अनेकांनी ती बघितलेली आहे. खटाव तालुक्याच्या राजकारणामध्ये माझा जवळनं संबंध या गावाच्या असणाऱ्या केशवराव पाटलांच्या संबंधामुळे आला. मी 30 वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतोय. ते करत असताना सत्ता येत असती जात असते, अनेक जय पराजय बघितलेत. एकच फक्त काय कुठंतरी विकासाचे रस्ते मी केलं तू केलं म्हणून होत नाही. अनेकांच्या प्रयत्नातून या तालुक्याचा पाणी प्रश्न हा सुटत आलेला आहे. ज्या त्यावेळेचे प्रश्न वेगवेगळे होते, पण खटाव गावाची परंपरा फार वेगळी आहे. या गावामध्ये सगळ्यांना माहीत आहे, या गावात कधी जातीवाद नव्हता. या गावचा सरपंच आरक्षण नव्हतं तरी मुस्लिम असला, ओबीसी असू द्या, मागासवर्गीय असू द्या, कार्यकर्त्यांना ताकद देण्याची भूमिका ह्या खटावनं या तालुक्याला ह्या गावानं सर्वांना दिली. अण्णादादांचा संघर्ष होता, तरीसुद्धा संघर्ष काय नवीन नाही. संघर्षातनं जाणं योग्य नाही म्हणून आम्ही शांततेचा मार्ग घेतोय, पण शेवटी संघर्ष करावा लागते, करावं लागेल. विकासामध्ये केवळ घोषणा करणं, लोकांना आश्वासन देऊन होत नाही. विकासाचे अनेक अंग आहेत. त्यामध्ये होत असताना या भागाच्या विकासासाठी पाणी प्रश्न सुटला पाहिजे, रस्ते झाले पाहिजे, त्या काळात पातळला पाझर तलाव झाले, या तालुक्यातला सहकार वाढला पाहिजे, त्याच्या माध्यमातून काम करावं लागणार आहे. या तालुक्यात शिक्षण झालं पाहिजे, ते त्या काळामधल्या मंडळींनी दादानी इथं शिक्षण संस्था काढली. बोसऱ्याला असेल, तुमच्या इथं विसापूरला असेल, या तालुक्यातला खरेदी संघ मार्केट कमिटीच्या माध्यमातून या सहकारचं जाळं विणण्याचं काम केलं. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली किंवा त्यांचाच वारसा पुढे नेल. मी 2002 पासून जिल्हा बँकेमध्ये काम करतोय. त्यावेळी खरं म्हटलं तर सोसायटीचा उद्घाटनाचा भूमिपूजनाचा इतक्या मोठ्या संख्येने आपण आल्याबद्दल आणि निर्भीडपणे आल्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत करतो. मी निर्भीडपणाने एवढ्यासाठी म्हणालो, कदाचित काही लोकांचे फोटो घेण्याचं काम चालू असतं. कोण कोण गेलंय, कोण कोण नाही गेलंय, किती जणांचे फोटो घेणार आहे, ये तो सब सिर्फ झाकी है. आगे पिक्चर बहुत आगे बाकी है. सोसायटीचं भूमिपूजन झालेलं आहे. सहकाराची माहिती माझ्या आवाजाची नेहमी काळजी घ्या. सहकाराची माहिती राजेंद्र सरकार साहेबांनी आणि डॉक्टर गार्गेंनी दिलेली आहे. कारण तर महाराष्ट्रामध्ये स्वर्गवासी अजितदादा पवारांपासून शरद पवार साहेबांपासून सगळेजण महाराष्ट्रातल्या असलेल्या सातारा जिल्हा बँकेचा नेहमी उल्लेख करतात. ज्या बँकेने एक आदर्श या ठिकाणी दाखवून दिले. सरकार कर्जमाफी कधी करेल करेल, पण 0% व्याजातून कर्जमाफी करण्याचा इतिहास करणारी बँक, महिलांना त्यांच्या सक्षमतेने उभं करणारी बँक, अशा प्रकारचा उल्लेख या ठिकाणी करत असताना सामान्य शेतकऱ्यांना आणि सभासदांना स्वतःची असलेली इमारत असावी आणि खटावच्या वैभवामध्ये ज्यांनी एकही इमारत उभी केली नाही, पण इमारत उभी करून एक वैभवामध्ये भर पाडण्याचं काम करणारी आजचा हा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळेजण उपस्थित आहात. आपल्या गावच्या यशवंत विकास सेवा सोसायटीच्या नूतन वास्तूचा भूमिपूजन सोहळा अतिशय आनंददायी आणि मंगलमय वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडतोय. मी प्रथमतः आपल्या संस्थेचे चेअरमन आणि संचालक यांना या नवीन वास्तू उभ्या करण्याच्या संदर्भामध्ये
आणि या संस्थेची उत्तरोत्तर प्रगती करण्याच्या अनुषंगानं त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. खरं तर मुळामध्ये अनेक वक्त्यांनी सांगितलं की हा खटाव तालुका या देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता या तालुक्यातल्या अनेक जणांनी हौतात्म्य पत्करलं, स्वतःच्या प्राणाची बाजी लावली. अनेक अतिशय कणखर आणि लढाऊ तालुका म्हणून सातत्यानं खटाव तालुक्यानं आपलं नाव या जिल्ह्यामध्येच नव्हे तर या राज्यामध्ये अग्रेसर ठेवण्याचं काम केलं. खरं तर हे गाव, या गावामध्ये जो कार्यक्रम आज पार पडतोय, हे गाव अनेक दिग्गज मंडळींचं गाव आहे. माजी आमदार कैलासवासी केशवराव अण्णांचं हे गाव, माजी आमदार कैलासवासी चंद्रकांत दादांचं हे गाव, त्याचबरोबर तत्कालीन अनेक मान्यवर मंडळींनी या गावाला मोठं करण्यामध्ये, या तालुक्याला मोठं करण्यामध्ये आपल्या आयुष्याचं फार मोठं योगदान दिलं. आणि आज प्रदीपांना विधाते असतील, आमचे राहुल पाटील असतील आणि त्यांचे सगळे सहकारी, या गावाचा एकूणच सगळा सामाजिक राजकीय वारसा अतिशय समर्थपणानं पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत, काम करतायत. खरं तर ही दोन्ही मंडळी काहीतरी गेल्या पंचवार्षिकला एकमेकाच्या विरोधामध्ये लढली असं मी ऐकलं. परंतु आज आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं आज आनंदाची गोष्ट आहे की हे दोघंही आणि या गावामधले इतर राजकीय विचार सुद्धा या दोघांच्या सोबत एक आले आणि आज आपल्या सोसायटीचा हा भूमिपूजनाचा कार्यक्रम अतिशय एका आगळ्या वेगळ्या वातावरणामध्ये पार पडतोय. याचा आनंद जसा खटावच्या मंडळींना, या गावातल्या, तसा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा आहे. खरं तर लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.